पण पुन्हा एकदा अकोल्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतली एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। आपण बघितलं की तिथे त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन आमदार एकमेकांवर धावून गेले होते। भाजपा आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यातला राडा आणि ही त्याची खास दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। ज्या क्षणी हा वाद झाला त्या क्षणाची ही दृश्य आहेत। दोघांमध्ये शिवीगाळ सुद्धा झाली असं कळतंय। दलित वस्तीच्या प्रश्नांवरनं दोघांमध्ये हा वाद झालेला होता आणि हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही आमदार एकमेकांवर धावून गेले, एकमेकांना त्यांनी शिवेगाळ केली। त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते। योगेश शिरसाट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। योगेश, काय अपडेट्स? सर, अकोल्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात वाद पडला आणि दलित वस्तीच्या कारणावरून हा वाद झाला होता। दरम्यान चर्चा होणे गरजेचे होते, मात्र चर्चा न होता भाषेचे कुठेतरी अपरिपक्वता दिसून आली। यामध्ये एकमेकाला शिवीगाळ सुद्धा बैठकीमध्ये झाली आणि हा वाद नियोजन भवनामध्ये झाला। त्यानंतर बाहेर सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि एकमेकाच्या अंगावर हे कार्यकर्ते चुकून पडले। दरम्यान याबाबतची तक्रार सुद्धा दिली नाही, मात्र पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात सध्या आहे। योगेश, आपण बघतो या बैठकी दरम्यान दोन्ही आमदार एकमेकांवर धावून गेले, त्या संदर्भातले तुम्ही अपडेट दिलेत। नेमकी कोणत्या कारणावरही त्यांच्यामध्ये वाद झालेला आहे आणि त्यांच्यात मोठ्या प्रमाणात इथे शिवीगाळ सुद्धा झाली असं कळतं योगेश? हो सर, बरोबर। वाद हा दलित वस्तीच्या निधीवरून वाटपावरून हा वाद झाला होता आणि दरम्यान याच विषयावर तुतुमयमय झाली आणि त्याच्यात शाब्दिक वाद होऊन एकमेकाच्या अंगावर ते धावून गेले आणि त्यानंतर हा वाद मोठा झाला आणि बाहेर सुद्धा राडा झाला। निश्चितच योगेश, यावर लक्ष ठेवण्याचा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।